सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात उभारण्यात आलेला म्युझिकल फाउंटन लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे। माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी या संगीत कारंज्याची पाहणी करत त्याच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेतला। सावंतवाडी शहर येत्या काळात पर्यटन क्षेत्रातील एक प्रमुख आकर्षण ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। वगैरे काही नाही, याला एकंदर कारण 4 ते 4.5 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि त्या ट्रायल्स सुरू आहेत आणि ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर त्याचं रिसर्च होणार आहे। सावंतवाडी हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरलं पाहिजे। त्याच्यामध्ये मोती तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे आणि त्या दृष्टीने मोती तलावाचं सौंदर्य या कारंज्याने निश्चितपणे द्विगुणित होईल याची मला खात्री आहे। त्याच्याचबरोबर बोटिंग सुद्धा सुरू होत आहे। मोती तलावाच्या काठावर फूड चालू होत आहे, ज्याला खाऊ गल्ली म्हणतात असं। तर ही सगळी एकदा सुरू झाली सगळ्या प्रकल्प। योगा सेंटर चालू होत आहे, शिल्पग्राम तर ऑलरेडी चालू आहे, त्याच्यामध्ये अधिक भर पडते आहे। हेल्थ पार्क चालू होत आहे। त्यामुळे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटकांचं आकर्षण स्थळ स्वतः राजवाडा तर आहेच सावंतवाडीमध्ये आणि लाकडाची खेळणी आहे। एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामधलं एक आकर्षण ठरावं अशी माझी अपेक्षा आहे।